राज्य सगळं चांगलं चाललंय आणि चाललंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला आज जे विभाग आहेत, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग, या 3 विभागात खर्च काय झालाय ते आपल्या निदर्शनाला मी आणून देऊ इच्छितो. आतापर्यंत झालेला खर्च अध्यक्ष महोदय, आज सकाळी तुमच्या सिस्टीमवर जो खर्च दाखवतात तो मी सांगतोय. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागात 3.20% खर्च झालेला आहे. 3.20%. दिव्यांग कल्याण विभागात 2.45% खर्च झालेला आहे आणि पाणी पुरवठा विभागात आतापर्यंत 3.39% खर्च झालेला आहे. हे तुमच्या सिस्टीमवर आहे. अध्यक्ष महोदय, आता आज तारीख किती आहे? 30 दिवस राहिले आपला आर्थिक वर्ष संपायला. आता 30 दिवसात या तिन्ही विभागाला 97% पैसे खर्च करायचे. त्यामुळं खर्चाची क्वालिटी काय, घाई गडबड किती होणार आणि आपण लोकांना सांगतोय काय आणि करतोय काय. मला खात्री आहे की 97% पैसे खर्च करायला यांना मिळणारच नाहीत. कारण ऑलरेडी मगाशी सांगितलंय 1,90,681 कोटीची तूट आहे. या 11,995 या पुरवणी मागण्या बेरीज केली तर म्हणजे खिशात 100 रुपये आहेत आणि खर्च करायला जाहीर केलेले आहेत 1000 रुपये. त्यामुळं मंत्रीही अंधारात, विधिमंडळी अंधारात आणि महाराष्ट्रातली जनताही अंधारात. ते आमचे अतुल भोसले कराडमध्ये याव करू सांगतात बिचारे, पण इकडं काही नाहीच आहे अतुल. त्यामुळे तुमचा उत्साह प्रचंड आहे, कराडची सेवा करायची तुमची इच्छा फार आहे, पण इकडं पैसे तुम्हाला 10 कोटी मंजूर होतील, पण येताना 10 कोटीच्या 10% 1 कोटी रुपये येईल. सरकारने ऑर्डर काढलेली आहे की कुठलंही काम असेल तर त्याच्या 10% निधी बजेटला प्रोव्हिजन केलं की टेंडर काढायला परवानगी. त्यामुळे 10 कोटीचं काम असलं तर तिथं बोर्ड 10 कोटीचे, पण इकडं 1 कोटी पण मिळत नाहीत. अशी आजची आपल्या राज्याची अवस्था आहे. मला काय म्हणजे मी फक्त निदर्शनाला आणतोय की आर्थिक काय संकट आपल्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभागाची बाब क्रमांक 178 अंतर्गत जलजीवन मिशनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या हिस्सासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, आता केंद्र शासनाने गेल्या वर्षी बजेटमध्ये 67,000 कोटीची जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारने तरतूद केलेली होती. रिवाइज एस्टिमेट म्हणजे ऍक्च्युअली खर्च काय झाला तर ती रिवाइज एस्टिमेटला 17,000 कोटीवर आली. केंद्र सरकारच 67,000 कोटीहून 17,000 कोटीवर आले. त्यामुळे अध्यक्ष महोदय, गुलाबराव पाटील साहेबांना तुम्ही स्वप्नात जरी उठून विचारलं, झोपेत जरी विचारलं किंवा स्वप्नात एंटर करून जरी त्यांच्या विचारलं गुलाबरावजी कसं चाललंय, तर गुलाबरावजी म्हणतील काय बरं चाललेलं नाही, काय पैसेच नाही. जलजीवन मिशनची कामं रखडलेली आहेत, कंत्राटदारांची बिलं थकलेली आहेत. मला विश्वास आहे गुलाबरावजी पाटील एकदा काम मनावर घेतलं की अतिशय गांभीर्याने करतात. त्यांनी आता उत्तराच्या भाषणात सांगावं की आता केंद्र सरकारचं जलजीवन मिशनचे पैसे यायचे बंद झाले. पहिल्यांदा भारतामध्ये असं होतंय की केंद्र सरकारने कमिटमेंट दिलेली योजना केंद्र सरकारने विड्रॉ केलेली. 52,000 योजना महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या जीवावर हातात घेतल्या. त्यातल्या 25,000 साधारणपणे किंवा 26,000 योजना पूर्ण झाल्या. उरलेल्या 25,000त 50% जे पैसे येणार होते केंद्र सरकारने हात वर केले. आता ह्या 50% उरलेले जे अपेक्षित आहेत त्यात आमच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला किती निधी अर्थमंत्र्यांनी दिला, हा खरं म्हणजे पहिला प्रश्न आहे. किमान उद्याच्या बजेटमध्ये गुलाबरावजींना काटे काढून गुलाब हातात देतील मुख्यमंत्री महोदय, अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. कारण त्यांना फार टेन्शन मध्ये आहेत ते.
त्यात काटे नसावेत एवढीच माझी विनंती आहे. माझा मुद्दा पाकळ्या तुम्ही फार देता पण काटे त्यात खाली फार असतात, तो प्रॉब्लेम त्यांचा होऊ नये एवढीच माझी अपेक्षा. अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाच्या मार्फत 24-25 मध्ये या योजनेवर 22,000 कोटी रुपये खर्च प्रत्यक्ष झाले. 26-27 मध्ये आता परत परवा जे आमच्या निर्मलाताईंनी अर्थसंकल्प सादर केला त्यात परत 67,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मग ते पैसे काही येणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची थकीत बिलं मिळणं प्रचंड संकटाचं झालेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.